नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व अर्जदारांना एक महत्त्वाची सूचना आहे। मित्रांनो, आता राज्य सरकार माझी लाडकी बहीणचे 3000 रुपये आजपासून म्हणजेच 15 ऑगस्ट या रोजी महिलांच्या खात्यात जमा करण्यात चालू केलेलं आहे। मित्रांनो, आता ही 3000 रुपये काही महिलांच्या खात्यात जमा झाले, परंतु मित्रांनो काही महिलांच्या खात्यात जमा झाले नाही, कारण मित्रांनो त्या महिलांच्या खात्यामध्ये काहीतरी अडचणी असू शकतात। तर मित्रांनो, त्या अडचणी कोणत्या आहेत? आज जर आपल्याला पैसे जमा झाले नाही, आपण जर ती अडचण दुरुस्त केली नाही, तर मित्रांनो आपल्याला येणारे 3000 रुपये येथे मिळणार नाही आणि पुढे सुद्धा येथे आपल्याला 1500 रुपये मिळणार नाही। तर मित्रांनो, कशा पद्धतीने हे नेमके आपल्याला काय अडचण आहे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण बघूया। त्याआधी मित्रांनो, आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला आताच सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आपल्या खात्यामध्ये येथे काय अडचण आहे की त्यामुळे येथे आपल्याला 3000 रुपये येथे मिळाले नाहीत। तर मित्रांनो, तुम्ही यामध्ये बघू शकता, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, जर आपल्या खात्यामध्ये 3000 रुपये आले नसतील तर मित्रांनो यासाठी हे कारण आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या बँक खात्याला येथे आधार कार्ड लिंक नाही, त्यामुळे आपले येथे 3000 रुपये आपल्या बँक खात्यात माझी लाडकी बहीणचे येथे जमा झाले नाही। तर मित्रांनो, यासाठी तुम्ही तुमच्या बँकेला तुमचे आधार कार्ड लवकरात लवकर म्हणजे आजच्या आज 1-2 दिवसात लिंक करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला येणारे हे 3000 रुपये बी मिळतील आणि येणारे 1500 रुपये रेग्युलरली तुमच्या बँक खात्यात जमा होतील। तर मित्रांनो, तर यामध्ये तुम्ही बघू शकता की येथे बँक सीडिंग स्टेटसमध्ये येथे इनॲक्टिव्ह आहे, म्हणजे हे बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही, त्यामुळे तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले नाही आणि होणार पण नाही मित्रांनो। आणि मित्रांनो, ज्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले त्यांचे मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता बँक सीडिंग स्टेटस म्हणजे ॲक्टिव्ह आहे आणि येथे बँकेचे नावसुद्धा येथे दाखवत आहे। तर मित्रांनो, येथे ॲरोसुद्धा येथे दाखवत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने येथे तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या, तरच तुम्हाला येथे पैसे मिळतील। असे ॲक्टिव्ह असल्यामुळे या बँक खात्यामध्ये येथे 3000 रुपये लाडक्या बहिणीचे येथे जमा झालेले आहेत। तर मित्रांनो, मुख्य महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कसे शोधावे। तर मित्रांनो, मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कसे शोधावे तो पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही आताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि त्यामध्ये तुम्हाला समजेल की आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक कसे शोधावे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती। माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आताच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।